जनाबाई सांगत असते, अरे मी चोरी केली नाही, मी चोरी केली नाही, मी चोरी केली नाही. पण सगळ्या गावाच्या पुढे एकटा हरिभक्तपरायण महाराज काय करणार आहे? शेवटी लोक म्हणतात, अरे बघा इथं किती देवाची भक्ती करीत होती, किती देवाचं सोंग करीत होती, पण या जनाबाईने देवाच्या जगाच्या मालकाचे काय केले? अलंकार चोरलेत. आमच्या जनाबाईवर चोरीचा आळ घातला जातोय मायबाप. लोक म्हणतात आमच्या जनाबाईला सुळावर द्या, सुळावर द्यायचं ठरवलं जातंय. अरे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रवला जातंय. आमच्या जनाबाईला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नेण्यात येतंय. आणि आमची जनाबाई जगाच्या मालकाला प्रश्न विचारते, धुंद झाला तुझा दरबार, चोरट्याचा बहुमान केला, दरिद्री तो पाताळी घातला. जनाबाई आमच्या देवाला म्हणते, देवा अरे आतापर्यंत असं ऐकलं होतं की भक्तावर संकट पडल्याच्या नंतर तू धावून येत असतोस म्हणून. भक्तावर संकट पडल्याच्या नंतर तू धावून येत असतो. अरे द्रौपदी मातेवर संकट पडलं त्यावेळेस तू धावून गेला. अरे भक्त प्रल्हादावर संकट पडलं त्यावेळेस तू धावून गेला. अरे पांडवावर संकट पडलं त्यावेळेस तू धावून गेला. अरे माझ्यावर एवढं संकट पडलंय, माझ्यावर एवढा चोरीचा आळ आलाय, का धावून येत नाहीस? आमची जनाबाई माता जगाच्या मालकाला प्रार्थना करू, असा कार्य पांडुरंगा केला सकावा, अलंकार विसरून गेला तू देवा, वाकलेलीस तू गावरी, आळ चोरीचा माझ्या घरी, गाऊन स्वरात दास जरीच्या घरात, दळण दळीतेस त्याची हरीच्या, आळ चोरीचा माझ्या घरी, आळ चोरीचा